नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहोत. पुढील 2-5 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. आणि MPSCचे जे प्रसिद्ध पत्र झालेलं आहे त्याची पण तुम्हाला अपडेट सांगणार आहे. ते कशाबद्दल अपडेट झालेलं आहे किंवा त्यांनी कशाबद्दल ते पत्र काढलेलं आहे. तर परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे का, आणि MPSC परीक्षा कधी होईल, कंबाईन एक्झाम कधी होईल आणि जाहिरात कधी येईल याबद्दल मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे. तर हे बघा, आपण MPSC संदर्भात बघणार आहोत. ती MPSCने प्रसिद्धीपत्र केलेलं आहे ते. तर सर्वप्रथम आपण माहिती घेणार आहोत साध्या पद्धतीमध्ये. तर सर्वात आधी हे बघणार आहोत आपण की बघा, MPSCच्या 18 आणि 25 ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आयोगाचे सचिव काय म्हणाले. तर आयोगाचे जे सचिव आहेत त्यांनी काय म्हणाले याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. फक्त 2 मिनटं तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे आणि पूर्ण शेवटपर्यंत बघायचं आहे. शेवटी तुम्हाला जे प्रसिद्धीपत्र आहे ते तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. तर त्या प्रसिद्धीपत्रामध्ये काय लिहिलेलं आहे किंवा काय सांगितलेलं आहे ते आपण त्यात सविस्तर बघणार आहोत. तर IBPSच्या तारखाची घोषणा जानेवारी 2024मध्ये झाली असतानाही MPSCने तारखांचा घोळ केल्याची वरड होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे MPSC वतीने घेण्यात येणारी समाज कल्याण विभागाची परीक्षा व IBPS IRBI परीक्षा ही आणि राज्यसेवा व IBPS लिपिक ह्या परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने दोन्ही परीक्षासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अडचणी वाढल्या आहेत. IBPSच्या तारखेची घोषणा जानेवारी 2024मध्ये झाली असतानाही MPSCने तारखांचा घोळ केल्याची वरड होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. महाराष्ट्र आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही परीक्षा आधीच 2 वेळा पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याच दिवशी बँकिंगमधील IBPS परीक्षा होणार आहे. तर या संदर्भात जे आहे ती दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे. तर त्यामुळे बघा, दुसरीकडे 18 ऑगस्ट रोजी MPSCकडून समाज कल्याण विभागाची भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही जाहिरात गेल्या वर्षाची असून परीक्षेची तारीख गेल्या 2 महिन्यापूर्वीच जाहीर करण्यात आलेली आहे. पण त्याच दिवशी IBPS RBI परीक्षाही आयोजित आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करतात. असे असताना दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांचं कुठल्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे 25 ऑगस्टला कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आयोजित होती, मात्र त्यांनी त्याच दिवशी IBPS लिपिक परीक्षा असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचे जाहीर केले. त्यामुळे MPSCनेही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्यात अशी मागणी होत आहे. MPSCच्या 18 आणि 25 ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलण्यावर आयोगाचे सचिव काय म्हणाले. IBPSच्या तारखांची घोषणा जानेवारी 2024मध्ये झाली असतानाही MPSCने तारखांचा घोळ केल्याची वरड होत आहे. IBPS महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला होणार आहे. तर त्या IBPSच्या तारखांची घोषणा जानेवारी 2024मध्ये झालेली असतानाही MPSCने तारखांचा घोळ केल्याची वरड होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 25 ऑगस्टला होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही परीक्षा आधीच 2 वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्याच दिवशी बँकिंगमधील IBPS लिपिक परीक्षा होणार आहे. तर दुसरीकडे 18 ऑगस्ट रोजी MPSCकडून समाज कल्याण विभागाच्या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही जाहिरात गेल्या वर्षीची असून परीक्षेची तारीख गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच जाहीर करण्यात आलेली आहे. पण त्याच दिवशी IBPS RBI परीक्षा ही आयोजित आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे दोन्ही परीक्षांसाठी अर्ज करत असतात. असे असताना दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे. विशेष म्हणजे 25 ऑगस्टला कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आयोजित होती, मात्र त्यांनी त्याच दिवशी IBPS लिपिक परीक्षा असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचे जाहीर केले. त्यामुळे MPSCने ही परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्यात अशी मागणी होत आहे. आता ही परीक्षा मागणी जरी भरपूर होत असली तरी या संदर्भात परीक्षेसंदर्भात 2 मतप्रवाह निर्माण झालेले आहे. एक म्हणजे मराठा आरक्षणावरून MPSCने राज्यसेवा पूर्व परीक्षा आधीच 2दा पुढे ढकललेली आहे.
त्यानंतर आता पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. काही राजकीय पुढाऱ्यांकडूनही समाज माध्यमांवर तशी मागणी केली जात आहे की परीक्षा पुढे ढकलाव्यात. तर दुसरीकडे IBPSमध्ये मोजकेच परीक्षार्थी असल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलू नका अशी मागणी MPSCची तयारी करणारे विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे परीक्षेसंदर्भात असे 2 मतप्रवाह आहे. राजकीय पुढाऱ्यांकडून समाज माध्यमांवर म्हणण्यात येत आहे की परीक्षा पुढे ढकलाव्यात. तर जे परीक्षार्थी आहेत त्यांचं म्हणणं आहे की IBPSची परीक्षा मोजकेच विद्यार्थी देतात, तर राज्यसेवा पुढे परीक्षा घेऊ नये किंवा तारीख वाढवू नये. तर कर्नाटकाने परीक्षा पुढे ढकलली. विशेष म्हणजे 25 ऑगस्ट रोजी कर्नाटक राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आयोजित होती, पण त्याच दिवशी IBPS लिपिक परीक्षा असल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचे जाहीर केलेले आहे. आयोगाचे म्हणणे काय आहे? तर विशेष म्हणजे आपल्याला आयोगाच्या म्हणण्याकडे बघावं लागेल, कारण की राजकीय लोक काय म्हणतात किंवा कोण काय म्हणेल त्यापेक्षाही आपल्याला महत्त्वाचं आहे की आयोग काय म्हणते. IBPSला या संदर्भात विचारणा करण्यात तर आयोगाचं म्हणणं आहे की IBPSला या संदर्भात विचारणा करण्यात आलेली आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात असून यावर काय तोडगा काढता येतो यावर विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य आहे असं डॉक्टर सुवर्णा खरात जे MPSCच्या जे सचिव आहेत त्यांचं म्हणणं आहे. तर पुढे बघा, तुम्हाला एक प्रसिद्धीपत्र आलेलं आहे ते 16 ऑगस्ट 2024 रोजीचं. तर परीक्षेच्या आयोजनाबाबत समाज कल्याणाची परीक्षा 18 ऑगस्ट 2024ला आहे आणि MPSC संयुक्त जी नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे ती 25 ऑगस्टला होणार आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब करिता संयुक्त चाचणी परीक्षेचे आयोजन दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी, तसेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या परीक्षेचे आयोजन दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्ट करण्यात येते की हे बघा, आता लोकसेवा आयोगाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की नियोजित परीक्षा प्रसिद्ध केलेल्या दिनांकास म्हणजे अनुक्रमे 18 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल याची उमेदवाराने नोंद घ्यावी. म्हणजे आता तुम्ही कोणत्याही संभ्रमात असू नये किंवा कोणत्याही आपल्याला बळी न पडता आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि त्या परीक्षेला जायचं आहे. कारण की विशेष म्हणजे राज्यसेवा ही 25 ऑगस्टला आहे आणि जी समाज कल्याणाची आहे ती 18 ऑगस्टला आहे. तर जी लिपिक परीक्षा आहे ती राज्यसेवेच्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्टला आहे आणि जी RRBIची जी आहे ती परीक्षा आहे 18 ऑगस्टला, ज्या दिवशी समाज कल्याणाची आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही संभ्रमात न राहता, तर नुकसान तर होणारच आहे, पण सर्वप्रथम हे बघायचं की आपला अभ्यास कोणत्या परीक्षेसाठी जास्त झालेला आहे आणि आपण कोणत्या परीक्षेसाठी अभ्यास करत होतो जास्त, आणि आपल्याला वाटत आहे की आपण कोणत्या परीक्षेसाठी चांगलं आपलं योगदान देऊ शकतो किंवा आपला अभ्यास जे आहे ते कोणत्या परीक्षेसाठी जास्त व्यवस्थित राहील. तर त्या परीक्षेचा अभ्यास आपण करून आपण परीक्षेला जायचं आहे आणि कोणत्याही संभ्रमात न राहता किंवा अजून हे बघा, आता ही 18 तारखेची अपडेट जी तारीख आहे ती होणारच आहे परीक्षा, परंतु 25 ऑगस्ट ती पण होईल शक्यता आहे. परंतु सर्वांनी या परीक्षेचा आपण 25 ऑगस्टचाच प्लॅन करून अभ्यास सुरू ठेवायचा आहे. कारण की 25 ऑगस्टचं त्याच दिवशी जर झाली तर आपण काय करणार, कारण की त्यामुळेच आपण 25 ऑगस्टचा अभ्यास सुरू करायचा आहे. ही परीक्षा 25 ऑगस्टलाच होणार आणि 18 ऑगस्टलाच होणार याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असं डायरेक्ट आयोगाचं प्रसिद्धीपत्र आहे. कारण की परीक्षेसंदर्भात भरपूर गोंधळ निर्माण झालेला असताना आणि यापुढे आता हे बघा, आपलं इलेक्शन जे आहे ते दिवाळीनंतरच होणार आहेत. कारण की आता 1 महिन्यापूर्वी जी आता परवा जी आहे ती कॉन्फरन्स झालेली आहे निवडणूक आयोगाची. त्यांचं म्हणणं आहे की हरियाणा आणि जम्मू काश्मीर ह्या दोन्हींची लोकसभा निवडणुका राज्य आपला विधानसभा निवडणूक जी आहे ती आता लागू होणार आहेत. तर हरियाणासोबतच आपली महाराष्ट्राची पण असायची, परंतु त्यांनी महाराष्ट्राचं का घेतली नाही एकत्र एक्झाम म्हणजे एकत्र इलेक्शन, तर त्याचं त्यांनी रिझन सांगितलेलं आहे की पुढे दिवाळीचा सण आहे, नंतर आपली गणपतीचा सण असल्यामुळे आणि पुढे आपण जे नवरात्री उत्सव असतो किंवा गणपती फेस्टिवल आणि दिवाळीचं फेस्टिवल, ह्या फेस्टिवलमुळे त्यांनी ते रिझन दिलेलं आहे की आपण लोकांना ह्या सणांचा व्यवस्थित म्हणजे साजरा करू द्यावा आणि नंतरच आपण इलेक्शनाचं त्यांच्या मागे हे लावावं.
त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला इलेक्शन हे थोडं पुढे ढकललं गेलेलं आहे. त्यामुळे एक्झाम या होणारच आहे. तर त्यामुळे तुम्ही एक्झामची तयारी व्यवस्थित चालू ठेवा आणि ज्या शक्यतो पुढे निघण्याची शक्यता आहे, कारण की पुढे आता इलेक्शन असल्यामुळे. तर तुम्ही अभ्यास सुरू ठेवा आणि ह्या तारखेच्या एक्झामाबद्दल निसंकोच राहा आणि अभ्यास त्या दिवशी एक्झाम होणार आहे आणि अभ्यास सुरू ठेवा. त्या दिवसानुसार प्लॅन सुरू ठेवा आणि कंबाईनचा अभ्यास पण चालू ठेवा. तर अशा प्रकारे अजून पुढे काही अपडेट आले तर तुम्हाला यूट्यूब चॅनलवर कळवण्यात येईल. तर तुम्ही जर समजा ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बिलकुल करा, म्हणजे करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण तुमच्यासाठी मी खूप महत्त्वाचीच माहिती आणणार आहे आणि तुम्हाला तुमच्या भल्यासाठी किंवा तुमच्या फायद्यासाठीच मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. तर तुम्ही सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तर ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि बेस्ट ऑफ लक.